सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा असा म्हणणारा आदेश आज नीलम गोऱ्हे यांनी दिला आणि हे अनाकलनीय आहे, नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध जाऊन आहे आणि दुसरी बाजू ही ऑल इंडिया सर्व्हिस ऑफिसरची ऐकून न घेता थेट निलंबन करणं चुकीचं आहे असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर जयकुमार गोरे यांनी वस्तुस्थिती सांगितली आणि त्याप्रमाणे पोलिसांचं देखील चूक दिसत नाही। ही जर सत्यता असेल तर दोन्ही बाजूंचं न ऐकता ही गडबड का केली, निलंबनाचा आग्रह कशासाठी, अशा प्रकारे सदावर्ते यांनी म्हटलंय। तर सभापती आणि न्यायाधीश यांच्यावर अविश्वास दाखवला जाऊ नये असं त्यांनी म्हटलंय। तर या संदर्भात आणखी सविस्तर बोलण्यासाठी आपल्याबरोबर स्वतः गुणरत्न सदावर्ते जोडले गेले। जाणून घेऊया काय नेमकी त्यांची भूमिका आहे। सदावर्तेजी, आज जे नीलम गोरेंनी केलेलं आहे पोलीस अधीक्षकांचं निलंबन, आपण त्याचा विरोध करता आहात, आपलं म्हणणं आहे की हे अनाकलनीय आहे, काय नेमकं तुम्हाला खटकतंय? मी असं म्हणेन की ज्या प्रिन्सिपल दिलेल्या आहेत डिसिप्लिनच्या संदर्भातल्या, त्या प्रिन्सिपलचं उल्लंघन झालेलं आहे। कॉन्स्टिट्यूशनल मर्यादा आहेत त्याचं उल्लंघन झालेलं आहे। कारण लक्षात घ्या की ऑल इंडिया सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील जे रूल आहेत 1969 चे, त्या रूल 3 मध्ये IPS ऑफिसरांच्या सस्पेन्शन बद्दल विहित केलेली पद्धती आहे। आता त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल प्रोसिडिंग आहे का? संबंधित सन्माननीय पोलीस अधीक्षक सातारांच्या बाबतीत नाही। त्यांच्या विरुद्ध एखादी क्रिमिनल केस पेंडिंग आहे का? तपास चालू आहे का? नाही। आणि सभापती महोदयांना मी जसं म्हणालो की सभापती आणि न्यायाधीशांवर कधी अविश्वास दाखवला जाऊ शकत नाही, परंतु ह्या दोन्हींनी सुद्धा सन्माननीय पदांवर असलेल्या व्यक्तींनी कधी कार्यकर्त्यांसारखं वागू नये हे सुद्धा अपेक्षित आहे। आणि म्हणून गव्हर्नरचे जे अधिकार आहेत माननीय गव्हर्नर महोदयांचे अंडर आर्टिकल 166, त्या अधिकारांना सभापती महोदयांनी थेट तुम्ही एक्झिक्युटिव्हनी एक्झिक्यूट करावं असं म्हणून निर्देश देणं, हे मला असं वाटतं की नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध जाऊन आहे। पोलीस यंत्रणेतील अधिकारी किंवा पोलीस यंत्रणेतील शिपायांपासून ते पोलीस महासंचालकांपर्यंत सन्माननीय अधिकारी हे राजकारण्यांचं खेळणं होऊ शकत नाहीत। कारण दुसरी बाजू जी आहे ही अत्यंत म्हणजे वेदनादायी आहे, ती समजून घेणं आवश्यक होतं सभापती महोदयांनी। ती म्हणजे ज्यावेळेस सन्माननीय श्री गोरे साहेबांनी सांगितलं की गेट कशा प्रकारे, कोण मंत्री आहेत ते जबरदस्ती उघडणारे, कोण का शिव्या दिल्या, वातावरण निर्माण करणे आणि त्याच्यातून राजकारण उभं करणे आणि पोलिसांना बळीचा बकरा करणे, हे मला असं वाटतंय संविधानिक दृष्ट्या लेजिस्लेचर ज्याला म्हणलंय, म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला लेजिस्लेचर म्हणले, त्या लेजिस्लेचर्स कडून हे अपेक्षित नाही। आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की सभापती महोदयांना तो अधिकार आहे की नाही हे तरी कमीत कमी अभ्यास करून पाहणं आवश्यक होतं। परंतु मर्यादा ह्या अर्थाने ओलांडल्या सभापती महोदयांनी। त्या म्हणाल्या की ज्यावेळेस गोरे साहेब बोलत होते की आता मी दिलेल्या निर्णयावर पुढे चर्चा नको, याचा अर्थ काय? कारण न्यायाधीश आणि सभापती महोदय हे नेहमी रिव्ह्यूइंग अथॉरिटी सुद्धा असायला पाहिजेत। कारण जे न्यायाधीश असतात ते रिव्ह्यू सुद्धा करत असतात, मग सभापती महोदय सुद्धा रिव्ह्यू करत असतात। तसं असताना स्टॅट्युटरी इस्टोफिल असल्यासारखं, संविधानिक इस्टोफिल असल्यासारखं ज्या प्रकारे सभापती महोदयांनी म्हणजे सांगितलं, बोलल्यात, हे अत्यंत निंदाजनक आहे, क्रिटिसाइज करण्यासारखं आहे, लिजिटिमेट क्रिटिसाइज करण्यासारखं आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षकांना निलंबित करता येणार नाही, म्हणून आम्ही जे आहेत आमची स्टेप्स घेतलेल्या आहेत। ठीक, धन्यवाद। आपण बोललात आणि झी 24 तासकडे आपली भूमिका व्यक्त केली त्याबद्दल। गुणरत्न सदावर्ते आपल्या बरोबर होते। तर एकंदरीतच आज नीलम गोरेंनी घेतलेला हा निर्णय त्यांना मान्य नाहीये आणि या संदर्भात त्यांनी पुढे प्रक्रिया करणार असल्याचं सांगितलेलं आहे।